रसिक श्रोते आणि विद्यार्थी मित्रांना दीपक वेलणकरचा नमस्कार. मित्रांनो, आवाजविषयक जागरूकता निर्माण व्हावी आणि तुमच्या क्षेत्रात किंवा आवाजाची म्हणून नव्यानं पुढे आलेल्या क्षेत्रात तुम्हाला तुमचा आवाज अधिक प्रभावीपणे वापरता यावा, या हेतूनं मी ही आवाज कुणाचा अभिवाचनासहित व्याख्यानमाला सुरू करतोय. माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मी माझ्या परीनं गुरुकृपेमुळे प्राप्त झालेल्या आवाजविषयक ज्ञानानं मार्गदर्शन करतच असतो. परंतु सध्या बाहेरची परिस्थिती फारशी चांगली नाही. कोरोनानं जगभर थैमान घातल्यानंतर जगाची गती मंदावली आहे. सगळीकडेच किंचित नैराश्यपूर्ण वातावरण आहे. यामुळे इच्छा असूनही कित्येकांना माझ्यापर्यंत पोहोचता येणं अवघड आहे. अशात विद्याभ्यास थांबू नये या हेतूनं मी हा यूट्यूबचा मंच निवडलेला आहे. एकतर यामुळे माझं सांगणं ध्वनिमुद्रित झाल्यानं आवाजाच्या अभ्यासकांना ते कधीही कुठेही आणि जगाच्या कुठल्याही भागातून ऐकता येईल. त्याचा फायदा त्यांना होईल. दुसरं असं की 2005 साली ग्रंथाली पब्लिकेशननं माझं आवाज कुणाचा हे पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्या काही आवृत्त्या निघाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात मला नव्यानं समजलेलं, जाणवलेलं किंवा अनुभवाला आलेलं ज्ञान वापरून पुस्तकात भर घालावी किंवा त्याचा दुसरा भाग प्रसिद्ध करावा अशी कित्येकांची मागणी होती. त्यानुसार ग्रंथालीशी बोलणंही झालं होतं. जानेवारी 2020 मध्ये मी नव्या लिखाणाला सुरुवात केली आणि फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवं पुस्तक प्रकाशित करायचं असं ठरवलं. पण मार्च महिन्यामध्ये कोरोना नामक राक्षस उद्भवला आणि वेळापत्रक कोलमडलं. ते सगळं लिखाण देखील आता या व्याख्यानमालेच्या निमित्तानं ध्वनिमुद्रित स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आवाजशास्त्रातले माझे गुरु संगीतज्ञ डॉक्टर अशोक रानडे यांनी मला केवळ आवाजविषयकच ज्ञान दिलं असं नव्हे, तर मला ज्ञान, माहिती लिपिबद्ध किंवा ध्वनिमुद्रण, चित्रीकरण या स्वरूपामध्ये जतन कसं करायचं असतं तेही शिकवलं. रानडे गुरुजी डॉक्युमेंटेशनला फार महत्त्व देत. त्यांचे या विषयातले गुरु संगीतज्ञ प्राध्यापक B.R. देवधर, जे संगीताच्या क्षेत्रात देवधर मास्तर म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी देखील दस्तावेजीकरणावरती जास्त भर दिला. देवधर मास्तरांचा आणि रानडे गुरुजींचा हा वसा मी पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय इतकंच. तर ही झाली पूर्वपीठिका. आता ही व्याख्यानमाला पुढे कशी असणार आहे त्याविषयी सांगतो. यूट्यूबवरची अनेक व्याख्यानं, चर्चा मी पाहतो, ऐकतो. दीर्घ लांबीची व्याख्यानं किंवा मार्गदर्शनपर भाषणं ऐकण्याची लोकांची मनस्थिती नसते. त्यामुळे व्याख्यानाचे छोटे छोटे भाग तयार करायचे आणि त्याची मालिका तयार करायची असं मी ठरवलंय. एखादा मुद्दा निवडून कटाक्षानं फक्त त्यावरच बोलण्यापेक्षा सर्वसमावेशक ज्ञान, माहिती किंवा मतं तुमच्यापर्यंत पोचवावीत असा एकंदर माझा मानस आहे. त्यामुळे आवाज कुणाचा या माझ्या पुस्तकाचं मी अभिवाचन करणार आहे आणि त्यातल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं अन्य विषय समजावून सांगणार आहे. म्हणून हे केवळ व्याख्यानही नसेल किंवा केवळ अभिवाचन देखील नसेल. कारण आवाज कुणाचा हे माझं पुस्तक आता बाजारात उपलब्ध नाही. माझ्याकडे देखील अवघी एक प्रत उरली आहे. तेव्हा या निमित्तानं हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. माझ्या ज्या विद्यार्थ्यांच्याकडे हे पुस्तक आहे त्यांनी देखील काही शंका विचारलेल्या आहेत. त्यांचं निरसन मी करणारच आहे. त्यामुळे ही अतिरिक्त जास्तीची माहिती तुम्हाला मिळणार आहे. जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा जगभर सर्वदूर पोहोचणारं यूट्यूबसारखं माध्यम नव्हतं. परिणामी कित्येक अशा गोष्टी ज्या लिहून दाखवता येणं शक्य नाही, आवाजानंच दाखवाव्या लागतात, त्याचा अंतर्भाव मला पुस्तकात करता आला नव्हता. पण आता ते शक्य होणार आहे.
मी जेव्हा ही व्याख्यानमालेची संकल्पना माझ्या विद्यार्थ्यांना ऐकवली तेव्हा काहींनी शंका उपस्थित केली की सर, तुमची व्याख्यानं ऐकून लोक आवाजाच्या कार्यशाळांची दुकानं टाकतील, तुमच्या ज्ञानाचा बाजार मांडतील आणि सार्वजनिक मंचावरती प्रसिद्ध झालेलं तुमचं ज्ञान किंवा तुमचे अनुभव हे स्वतःचाच म्हणून खपवतील. यावर माझं म्हणणं इतकंच आहे की केवळ माहिती मिळवून एखाद्याला शिकवता येणार आहे का? किंवा तात्काळ आपल्याला आपला आवाज घडवता येणार आहे का? त्याला गुरु सानिध्य हे हवंच. आणि 5-5 वर्ष माझ्याकडे शिकलेले सुद्धा आपण वेलणकर सरांच्याकडे प्राथमिक शिक्षण घेतलं असं म्हणतात. मग माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण कुठे घेतलं त्याविषयी काहीच सांगता येत नाही. आणि असं आहे की दुसऱ्याचे ऋण मानल्यानं आपले गुण काही कमी होत नसतात. स्वरयंत्र कितीतरी लहान आहे, नाजूक आहे. त्यातून निघणारा ध्वनी ऐकून विद्यार्थ्याचा नूर कसा आहे, त्याचा वकूप काय आहे हे ओळखून त्याला शिकवणं, त्याचा आवाज घडवणं ही एक निराळी कला आहे. तेव्हा आपण रस्त्यावर लावलेल्या आंब्याच्या झाडावर येती जाती पोरटोरं दगड भिरकावं लागली तर दोष आपलाच असतो. नाहीतर मग ते झाड आपल्या परसबागेत लावावं. ज्ञान लपवून ठेवणं ही आपली परंपरा नव्हे. ज्ञान हे धन आहे. ते जितकं वाटावं तितकं भरभरून आपल्याकडे परत येत असतं. वेद कोणी लिहिले, ती एकच व्यक्ती होती का अनेक व्यक्तींनी त्यामध्ये भर टाकली हे आपल्याला देखील माहीत नाही. छत्रपती शिवरायांनी आपलं नाव कुठल्याही किल्ल्यावर कोरून ठेवलेलं नाही आहे. ही आपली भारतीय परंपरा आहे. पेटंट घेणं ही आपली परंपरा नाही. तेव्हा कुणी त्याचा गैरवापर करेल या भीतीनं आपल्याला माहीत असलेलं नोंदवून देखील ठेवायचं नाही हा करंटेपणा झाला. म्हणूनच हा प्रश्न मी निकालात काढलाय. कृतज्ञतेला सद्गुण समजणाऱ्यांनी ते पाप अवश्य करावं. असो, तेव्हा आता गुरुचं स्मरण करून मी आवाज कोणाचा या पुस्तकाच्या अभिवाचनाला आणि त्यावरच्या विवेचनाला सुरुवात करतो. पुस्तकाची प्रस्तावना. वाचण्या अगोदर. आवाज साधनाशास्त्र म्हणजे व्हॉइस कल्चर या माझ्या आवडत्या विषयावरचं लिखाण ग्रंथाली ज्ञानयज्ञात पुस्तकरूपानं प्रसिद्ध होत आहे म्हणून आनंद वाटतो. वास्तविक मी लहानपणी खूप उशिरा बोलू लागलो. आमच्या शेजारी राहणाऱ्या एका मारवाडी आजींनी पितळी थाळा वाजवून माझी परीक्षा घेतली होती म्हणे. आणि हा मुलगा नक्की बोलेल, नंतर वाक्याच्या वाक्य बोलेल अशी भविष्यवाणी केली. ती खरी ठरवण्यासाठीच नियतीनं मला या व्यवसायामध्ये ढकललेलं असावं. गुरुवर्य डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडे आवाजविषयक प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी विविध व्यवसायामध्ये त्याचा वापर केला. दुसरीकडे व्यासंग वाढवला. माझी आवड लक्षात आल्यानं माझा पत्रकार मित्र अभय परांजपे यानं मला या विषयावर स्तंभलेखन करण्याविषयी सुचवलं. दैनिक सामनाच्या फुलोरा पुरवणीतून माझे लेख 1998 साली प्रसिद्ध होऊ लागले. ते वर्षभर चालले. मग सामना पाठोपाठ दैनिक नवा काळ आणि महाराष्ट्रातल्या अन्य वर्तमानपत्रातून, मासिकातून आवाजाच्या इतर अंगांविषयी मी लिहितच राहिलो. हे सर्व लेखन आणि नव्यानं समजलेलं उमजलेलं म्हणजे प्रस्तुत पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यावर सर्वांचे आवाज तात्काळ सुधारू लागतील असा माझा दावा नाही, परंतु निदान आवाजविषयक जागरूकता वाढेल. ही विद्या गुरुमुखी आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी लिहून दाखवता आलेल्या नाहीत. तरीही विषयाच्या शक्य तितक्या खोलवर जाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आवाज सुदृढ करण्यासाठीचे सोपे व्यायाम प्रकार या पुस्तकामध्ये मी दिलेले आहेत. त्याचा सावधानतापूर्वक वापर करावा. प्रकरण पहिलं. आवाज निसर्गाचा चमत्कार. निसर्गानं मानवाला नानाविध गोष्टी बहाल केलेल्या आहेत. या गोष्टींचाच वापर करून माणूस आयुष्यात काही ना काहीतरी मिळवतो आणि मग ते मी मिळवलं म्हणून त्याचे ढोल पिटतो. या मिळवण्यालाच माणसानं कर्तृत्व असं नाव दिलेलं आहे. निसर्गानं आपल्याला स्पर्शाची भावना दिली म्हणून आपल्याला भावनेनं केलेला स्पर्श समजतो. दृष्टीमुळे आपण पाहू शकतो. चांगला नाद ऐकू आला की आपलं लक्ष तिकडे जातं.
कारण कानांची देणगी आपल्याला निसर्गानंच दिलेली आहे. कर्णपटलावर आदळलेल्या लहरी बऱ्या उल्हासवर्धक आहेत की वाईट कटकटीच्या आहेत ते देखील आपण सहज ओळखतो. निसर्गानं या गोष्टी ओळखण्याची कुवत आणि ताकद आपल्याला दिलेली आहे. विचार करायला आपल्याला मेंदू मिळालेला आहे. तिथे पाहिलेलं, भावलेलं आणि न भावलेलं देखील भरून राहत असतं. आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा ऐकलेल्या पाहिलेल्या गोष्टीवरती विचार विश्लेषण करून त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्याची शक्ती माणसाला मिळालेली आहे. कधी शारीरिक अवयवांच्या हालचाली करून माणूस आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो, तर बऱ्याचदा त्यासाठी तो वापर करतो तो आवाजाचाच. तुम्ही आम्ही सगळेच जण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत या ना त्या कारणानं बोलत असतो. राग, लोभ, मोह, मत्सर, असूया, चिंता, प्रेम हे सारं आपण आपल्या बोलण्यातून व्यक्त करत असतो. आपल्या शारीरिक हालचाली माफक प्रमाणामध्ये या भावना व्यक्त करू शकतात, हे खरंच आहे. परंतु आवाजाच्या वापरानं, चढउतारानं त्या सहजपणे आणि परिणामकारकतेनं व्यक्त होतात. रागावलेल्या माणसाचे डोळे बोलतात, पण तरीही खबरदार या शब्दाचा जोरकस उच्चार आणि त्यातली परिणामकारकता त्यामध्ये आहे का? दुसरं असं की संकटाच्या वेळी, अडीअडचणीच्या वेळी हातवारे किंवा हावभाव कमी पडतात. ते संकटात सापडलेली व्यक्ती थांबा थांबा वाचवा अशा आरोळ्या मारू लागली की प्रसंगाचं गांभीर्य चटकन समजतं. दूरच्या व्यक्तीला बोलवण्यासाठी घातलेली हाळी लक्ष चटकन वेधून घेत असते. एकूणच काय तर मनुष्य प्राण्याला आवाजाची मिळालेली देणगी ही सर्वोत्कृष्ट आहे. आवाज निर्मितीसाठी शरीराचे वेगवेगळे भाग एकत्र येऊन कार्य करत असतात. त्यामध्ये स्वरयंत्र हे प्रमुख. माणसाचं सरासरी आयुष्य 70 ते 80 वर्ष इतकं धरलं तरी इतकी वर्ष रोज वापरण्यासाठी मिळालेलं एक छोटंसं यंत्र म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. या यंत्राची महती अजूनही आपल्याला तितकीशी पटलेली नाही. वाटेल तसं ओरडणं, वाईट सवयी, चुकीचं अनुकरण याने आपण आपल्या स्वरयंत्रावर नियमितपणे अत्याचार करायला अजिबात मागेपुढे पाहत नाही. मग त्याची काळजी घेणं हे तर दूरच राहिलं. कधीतरी ऐनवेळी आपला आवाज आपल्याला दगा देतो तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला पटतं. आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला केवळ अर्थच नव्हे तर आशय देखील समजत असतो. आपल्याला न कळणाऱ्या भाषेतली नाटकं, सिनेमा पाहताना आपल्याला त्याचा अनुभव येतो. इथे भाषा दुय्यम ठरते. इतकंच कशाला, इंग्रजी समजणाऱ्या व्यक्तीला इंग्रजी चित्रपट कळतो तो भाषेसहित ध्वनी ऐकायला येतो म्हणूनच. किंवा संस्कृत न समजणाऱ्या व्यक्तीला देखील संस्कृत नाटक पाहताना रंगमंचावरल्या पात्राला काय म्हणायचंय हे सहज कळतं ते ध्वनीमुळे. मग आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे कसे आहोत? कारण आपण बोलू शकतो, आपण हसू शकतो. बोलण्यातून भाषा कळेल पण हसण्यातून भाव कळतो. प्राण्यांचे भाव त्यांच्या आवाजातून आपल्याला कळत असतात. कुत्रा किंवा मांजर हे दुःखानं विव्हळतंय का भांडणासाठी गुरगुरतंय ते आवाजामुळे आपण चटकन ओळखू शकतो. शाळेत असताना गोष्टीच्या तासाला माझ्या बालमनाला नेहमी एक प्रश्न पडायचा. गोष्ट रंगवून सांगताना आमच्या बाई म्हणायच्या की मग त्यावर सिंह म्हणाला. आता गोष्टीतला हा सिंह बोलू कसा शकत असेल? बस, आजच्या या भागामध्ये इतकंच. आत्तापर्यंतच्या अभिवाचनातलं सगळं तुम्हाला कळलंच असेल. तुम्हाला ही कल्पना, हा भाग आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विस्तृतपणे लिहा. त्यामध्ये काही न्यूनत्व आढळलं असेल तर खुलेपणानं 8850022814 क्रमांक पुन्हा एका 8850022814 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज पाठवा. हो, पण फक्त मेसेज असा, कृपया फोन करू नका. वेळ मिळाला की मी त्याला अवश्य प्रतिसाद देईन. तुमच्या मनामध्ये या विषयाशी निगडीत काही शंका असतील किंवा एखाद्या मुद्द्यावरती मी बोलावं असं वाटत असेल तरी देखील आपण व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता. तेव्हा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा,
चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचेल. तुम्हा सर्वांचे आवाज सुखकर होवोत. नमस्कार.